महाराज येथे उपकारासाठी आले, वैकुंठवासी आलो आलो म्हणण्यामध्ये अलग लक्षात इथं स्वातंत्र्य आहे. आता एक तुम्हाला पुन्हा एक सांगायचं मला येत, येऊ हा जो शब्द आहे आता याच्यातच पुन्हा एक चिंतन करता येतं आपल्याला. येऊ हा भावी काल आहे, वर्तमान काल आहे का भूतकाल आहे? येऊ हा जो काल आहे वर्तमान काल, भूतकाल का भावी काल आहे? येऊ आम्ही पुढच्या वर्षी तुमच्या गावी, पुढच्या वर्षी तुमच्या गावी येऊ. पुढं म्हणजे कोणता काल आहे? भावी काल आहे. आलो आलो कोणता काल आहे? आलो वर्तमान, आणि आलो होतो भूतकाळ. कुठून देतो मी तुम्हाला? भविष्यकाळ. नाही नाही, आलो होतो भूतकाळ. आलो वर्तमान, येऊ भविष्य. असं आहे. मग जीवाला मागचं ज्ञान आहे का? भूतकाळात नाही. वर्तमानात ज्ञान आहे का? नाही. आणि भावी काळात काय करणार आहे ज्ञान आहे का? नाही. ध्यानात आलं? जीवाच्या बाबतीमध्ये. आता मी तुम्हाला विचारलं, समजा इथं तुमचा जन्म कोणत्या साली झाला? तुमचा जन्म कोणत्या साली झाला? तुमचा तुमचा जन्म नाही. तुमचा अमुक साली. बरोबर, मग अमुक साली झाला. तुमचा त्याने उत्तर देऊन टाकलं जे आहे ते. तुमचा इथं सारे लोकांना जाऊ द्या, जन्म नाही माहित तुम्हाला, जन्म नाही. लग्न कोणत्या साली झालं? तुम्ही नाही सांगता, जाऊ द्या. पहिलं आपत्ती कोणत्या साली झालं? पाऊस पडतो म्हणजे पावसाळा तोंडाला म्हणा ना डायरेक्ट आपल्या भाषेमध्ये. बरं जाऊ द्या. पहिल्या आपत्तीचं लग्न कोणत्या साली झालं? तुमचं झालं असतं मुलाचं. मग जाऊ द्या, आता ते बी नाही सांगता येत तुम्हाला. लक्षात आलं का? ते बी नाही सांगतायत बाबा मला. आता सांग, जाऊ दे ना. काही लोकांना म्हटलं मी ते मध्ये हुल्लडीत झालेले असे बोलते तुम्ही लोक. आता मला असा प्रश्न आहे, मला तुम्हाला असा प्रश्न करायचा, हे सारच सोडा आता. लवकर सांगा जातो महाराज, परवा दिवशी सकाळी भाजी कोणती खाली? नाही, परवा दिवशी का खाली? इतकं जवळ येऊन मी माहित नाही. बरोबर आहे, ते यायचंच नाही सारेच ते. काल काय खाल्लं आम्हाला हे कळाना महाराज, ज्ञान राह ना. बरं जाऊ दे. आता वर्तमान काळात सध्या पंतप्रधान काय करत असतात सांगता? नाही. मुख्यमंत्री नाही. आमदार काय करत असतात आपले? नाही. पंचायत समिती मेंबर काय करतेस? नाही. बरं जाऊ दे, घरचं आपलं मंडळ काय करत असत? ते नाही. ते बी जाऊ दे. आता तुमच्या माग त्यामध्ये कपडा